ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण आता पाहत असतो की खरं सायली इथे अर्जुनकडे आलेली असते. अर्जुन म्हणतो, बरं झालं तू इथे आलेस, मला कॉफी हवी होती. तेव्हा सायली इथे म्हणत असते की अहो कॉफी काय, मी काही नाही, आज किचनमध्ये जाऊ शकत नाही, कारण की आईने तसं विमनताईला सांगितलं आहे की सायलीला आज किचनमध्ये एंट्री नाही आणि तिने आज काही करायचं नाही आणि आपल्या दोघाला देखील त्यांच्या रूममध्ये त्यांनी बोलवलेलं आहे. मला तर फार टेन्शन आलेलं आहे बघा. काय झालं असेल नेमकं? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तुला टेन्शनमध्ये बघून खरं मला देखील टेन्शन आलेलं आहे, चल चल लवकर जाऊया आणि पाहूया काय झालंय नेमकं म्हणून. आता इकडे सायली आणि अर्जुन कल्पना आणि प्रतापच्या रूममध्ये आलेले असतात. आल्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो, मम्मा काय झालंय नेमकं, काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा लगेच प्रताप म्हणतात, आधी दरवाजा बंद कर आणि मगच ये. तेव्हा अर्जुन इथं दरवाजा बंद करतो आणि म्हणत असतो, दरवाजा वगैरे बंद करायला काही झालंय का, मोठा प्रॉब्लेम झाला? सायली देखील इथे म्हणत असते की अस्मिता ताईला काही झालं आहे का, पूर्ण आजी त्या तर ठीक आहेत ना? तेव्हा कल्पना इथे म्हणत असते की असं काहीही झालं नाही आणि कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही, यासाठी बोलवलं आहे. असं म्हटल्यावर खरं या दोघांना इथे फार टेन्शन आलेलं असतं. अर्जुन म्हणतो, वेगळं कारण म्हणजे नेमकं आपल्या घरात काही मोठं काही घडलं आहे का? तेव्हा इथे प्रताप म्हणतात, अर्जुन तू एवढा नामवंत वकील आहेस आणि तुझ्या एवढी छोटी गोष्ट लक्षात नाही आली? तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो, नेमकं काय झालंय, कोणती गोष्ट आहे ती? तेव्हा इथे प्रताप म्हणतात, अरे तुझ्या बायकोला तू वेळच देत नाहीस, ही गोष्ट तुझ्या लक्षात येऊ नये का? मागचे काही दिवस तुम्ही फक्त त्या नागराजचे कारस्थान आणि घरातले प्रॉब्लेमच सोडत राहताय, अरे तुमच्यासाठी कधी वेळ देणार तुम्ही? तेव्हा मात्र आता सायली आणि अर्जुनला बरं वाटलेलं असतं, त्यांना फार टेन्शन आलेलं असतं, ते आता इथे खरं तर थोडंफार रिलॅक्स झालेले असतात. आता इथे कल्पना देखील म्हणत असते की अरे तुम्ही तरुण मुलं आहात, तुमचे फिरायचे मजा करायचे दिवस आहेत आणि तुम्ही मात्र दुसऱ्याच प्रॉब्लेममध्ये अडकून बसतात. अजिबात नाही, हे असं काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आणि सायलीला पूर्ण दिवस तू आज द्यायचा आहे. पण मॉम असं असं म्हटल्याबरोबर आता कल्पना लगेच म्हणत असते की मागच्या वेळेस सारखं तुमचं बुकिंग करी ना मी, नाहीतर मग बसा अडकून 8 दिवस, अजिबात काही ऐकणार नाही नाहीतर मी. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे चालेल, आजच्या 8 दिवस तर नाही जाऊ शकत, कारण की ह्या नागराज काकांची केस आहे, तोपर्यंत मला बाहेर जायला अजिबात जमणार नाही, त्यामुळे 8 दिवस नाही पण आज जाऊ शकतो. तेव्हा मात्र आता कल्पना म्हणते, मग हां ठीक आहे, मग लगेच तुम्ही आज जायचं आहे, ब्रेकफास्टलाच जायचं आहे, कारण की आज मी विमनला सांगून ठेवलं आहे की तुमच्या दोघांचा घरात नाश्ता देखील बनणार नाही. हे सर्व काही ते कल्पना बोलत असते. आता हे सर्व काही ऐकून अर्जुन आणि सायलीला देखील खरं बरं वाटत असतं, कारण की त्यांना देखील जाणवत असतं की आपण दोघं खरं एकमेकांना वेळ देत नाही. ह्या दोघांना असं हसत पाहून खरं कल्पनाला देखील फार बरं वाटलेलं असतं. ती म्हणत असते, बघा तुम्ही असं हसत असता छान दिसता, नाहीतर सतत चेहऱ्यावर तुमच्या टेन्शन असतं. आता हे सर्व काही ते बोलणं सुरू असतं. तेव्हा प्रताप म्हणतात, आता काही इथंच बोलत बसायचं आहे का, जायचं आहे तुम्हाला? असं म्हणून आता खरं तर अर्जुन म्हणत असतो, हो चला चला आम्ही लगेच जातो, असं म्हणून ते दोघे आता इथून निघून गेलेले असतात. आणि ह्या दोघांना असं हसत पाहून खरं कल्पनाला आणि प्रतापला फार बरं वाटत असतं. आता इकडे दुसरीकडे मात्र साक्षी आता की ते फार टेन्शनमध्ये आलेली असते. ती इथे विचार करत असते की अण्णापर्यंत तर आता इथे सायली आणि अर्जुन पोहोचले, आता तर नागराजपर्यंत देखील पोहोचले आहेत आणि माझ्यापर्यंत पोहोचतील का, त्यांना कळलं असेल का मी जिवंत आहे, ह्या सर्व गोष्टीचं इथे ती टेन्शन घेत असते. आता तितक्यातच इथे आलेला असतो तो म्हणजे सचिन. आता सचिनला इथे फारच नेहमीच त्याचं हे असते की चल आपण सॅम बाहेर खायला जाऊया, असं तो आता इथे आग्रह करत असतो साक्षीसमोर. आता साक्षी म्हणत असते की नको ना, बाहेर वगैरे नको, मला इथेच जेवायचं आहे, तू काय कर इथंच ऑर्डर कर. मात्र इथे सचिन अजिबात ऐकत नाही, तो इथे हट्टालाच पेटलेला असतो की नाही आपण आज बाहेर जेवायला जायचंच आहे. तेव्हा मात्र आता साक्षी इथे म्हणते, हां 2 मिनटं मला दे, आत्ता मी येते तयार होऊन फ्रेश होऊन येते. तेव्हा ती आता फ्रेश व्हायला गेलेली असते. ती मात्र आता इथे फक्त फ्रेश वगैरे तर काही नाही, ती आता इथे तोंडाला मास्क वगैरे लावणार असते, कारण की तिला भीती असते की मला कुणी बाहेर ओळखणार तर नाही ना, मला कुणी पाहणार तर नाही ना, या गोष्टीमुळे खरं तर ती आता तोंडाला मास्क वगैरे लावून इथे आवरून आलेली असते. तिने इथे आता गॉगल देखील घातलेला असतो. आता हे सचिननी पाहितल्याबरोबर सचिन म्हणते, मार्क्स वगैरे असं काय आहे? तेव्हा मात्र आता साक्षी इथे म्हणत असते की मला आजकाल जरा धुळीची ॲलर्जी वगैरे होत आहे, त्यामुळे मी हे घालत आहे. आता इथे सचिन प्रश्नच विचारणार असतो. तितक्यातच आता ती म्हणते, आता तुला इथेच बसायचं आहे का, तुला उशीर होत नाही का? तेव्हा सचिन म्हणतो, हा ठीक आहे चल बाबा, असं म्हणून आता ते दोघे निघत असतात. मात्र इथे सचिन इथे मनातच बोलत असतो की अचानक धुळीची ॲलर्जी वगैरे, त्या मागच्या मागे तू किती दिवस स्वतःची ओळख लपवणार आहे साक्षी शिकरे, असं म्हणून तो निघून गेलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं अर्जुन आणि सायली बाहेर जाण्यासाठी रेडी होत असतात. अर्जुन इथे आरशात बघून खरं तर स्वतःचे केस वगैरे आवरत असतो. तो आता सायलीला इथे आवाजच देत असतो. तितक्यातच सायली आलेली असते. आता ज्या आरशामध्ये अर्जुन आवरत असतो त्याच आरशामध्ये मागणं खरं सायली त्याच आरशामध्ये स्वतःचं देखील आवरावर करत असते. तितक्यातच आता अर्जुन तिला पाहता क्षणी खरं तर तो तिच्याकडे पाहतच राहतो. तो म्हणत असतो की खरं
तर माझी नजरच हटत नाही तुझ्यावरनं, किती सुंदर दिसतेस तू. सायली म्हणते काही पण असतं हा तुमचं, उशीर होत नाही का आता तुम्हाला, आत्ताच तर म्हणत होतात किती उशीर होतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो होऊ दे ना उशीर, जाऊ दे, मला तुला आधी नीट बघून तर दे. आता अर्जुन खरंच इथे तर तिच्याकडे खूपच रोमॅन्टिक नजरेने ते पाहत असतो. तो तिला निहाळत असतो. ते म्हणतो असतो काय सुंदर दिसतेस ना सायली तू. असं म्हटल्यावर सायली म्हणते आता नाही उशीर होत तुम्हाला, ब्रेकफास्ट नाही करायचा का आपल्याला, का इथंच लंच होतं थांबायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो ग होऊन दे उशीर, काही नाही होत, थोडं थांब जरासं, असं म्हणून तिला खरं तर आता इथे जवळ ओढत असतो. आता इथे सायली देखील खूप लाजत असते, मुरडत असते. खरं तर अर्जुन तिला खूपच वेगळ्या नजरेने इथे पाहत असतो, म्हणून तिची देखील इथे अवस्था बेकार झालेली असते. कसं तरी म्हणून खरं तर सायलीने बाहेर आणलेलं असतं. बाहेर आता इथे खरं तर ते रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात. आता गाडीमधून इथे दोघं आता इथे एंट्री करत असतात. आता इथे खरंच मोठा असा धमाका होणार असतो. तो धमाका आपल्याला पुढे पाहायला मिळेलच. आता इथे हे दोघं एंट्री करत असतात, हे आतमध्ये येऊन बसत असतात. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की सायली तुला काय ऑर्डर करायचं ते करून घे ना. तेव्हा मात्र सायली म्हणते तुम्ही मुद्दाम आणलं ना मला इथे, तुम्हाला माहीत आहे ह्या असल्या डिशेस मी कधी खात नाहीये आणि काय धड वाजता पण येत नाही. तर तेव्हा अर्जुन इथे तिला हसत असतं. तेव्हा इथे सायली रुसत असते, म्हणत असते की मुद्दाम करताना तुम्ही असं, मुद्दाम हसताना मला हे सर्व गोष्टी, मला माहिती आहे मला परकीय भाषा एवढी चांगली जमत नाही, मात्र मला मातृभाषा तुमच्यापेक्षा चांगली जमते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे बाबा, जमते तुला माझ्यापेक्षा चांगले, मीच काहीतरी ऑर्डर करतो. आता इथे अर्जुन खरं तर इडली सांबर सायलीला आवडतो म्हणून इथं ऑर्डर करायला गेलेला असतो. आता तो म्हणतो असतो की मी ऑर्डर करून येतो तोपर्यंत तू बस. आता इथे सायली बसलेली असते, इकडे अर्जुन त्याची ऑर्डर देण्यासाठी गेलेला असतो. तितक्यातच एंट्री होते, ती म्हणजे इथे सचिन आणि साक्षीची, त्याच रेस्टॉरंटमध्ये. फक्त ह्या साईडला सायली आणि अर्जुन, दुसऱ्या साईडला सचिन आणि ती साक्षी. आता इकडे ह्यांचा ब्रेकफास्ट रेडी झालेला असतो, त्यामुळे आता 2 डिश घेऊन खरं तर अर्जुन इथे आलेला असतो. आता ते दोघे इथे नाश्ता करत असतात. आता इथे अर्जुन म्हणत असतो की काय मग इडली खाऊन खुश ना आता. तेव्हा सायली म्हणते हो हो खुश आहे, पण आधी का चिडवलं मला. तेव्हा अर्जुन लगेच आता मुद्दा म्हणत असतो माझी बायको चिडली ना तिचे गाल असे लाल लाल होतात आणि ती आधी आणखी क्यूट दिसते आणि सुंदर दिसते म्हणून मी तिला चिडवलं. आता अर्जुन इथे बोलत असतो. अर्जुन परत म्हणत असतो की तुला असं कसं वाटलं की तुझ्या आवडीच्या ठिकाणी मी घेऊन येणार नाही, मला माहिती आहे ना तू कुठे गेलीस तरी तुला इडलीच आवडते, त्यामुळेच मी इथे घेऊन आलो आहे, मला माहीत होतं इथे इडली मिळत आहे. तेव्हा इथे सायली म्हणते मला एक गोष्ट सांगू का, तुम्हाला माहिती आहे का जेव्हा पहिले मधुभाऊ आम्हाला 3-4 महिन्यातनं बाहेर जेवायला एकदा घेऊन यायचे, सर्व मुलं वेगळं काय काय मागवायचे, पण माझं मात्र फिक्स होतं इडली सांबर, मी तेच खायचे, बाकी काहीही खायची नाही. आता तर यांच्या दोघांच्या छान अशा गप्पा रंगलेल्या असतात, छान असा ब्रेकफास्ट हे इथं एन्जॉय करत असतात. मात्र इकडे दुसऱ्या बाजूला आता सचिन साक्षीला म्हणत असतो की सॅम मार्क्स काढ की, आता काही ते धूळ वगैरे नाही आहे, तुला मला पाहायचं आहे. तेव्हा मात्र आता इथे साक्षी खरं तर मार्क्स आणि गॉगल देखील वर लावते. आता इथे सचिन म्हणत असतो की आता सांग तुला काय नेमकं ऑर्डर करायचं आहे. तेव्हा साक्षी म्हणते तुला जे हवं आहे ते ऑर्डर कर, मला तेच चालेल असं. आता इथे सचिन खरं तर ऑर्डर करायला इकडे आलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं ह्यांच्या दोघांचं इडली सांबर वगैरे खाऊन झालेलं. अर्जुन इथे म्हणत असतो बायको काही मागवायचं का, आणू का काही, कॉपी आणू का. तेव्हा इथे सायली म्हणते मी आणते, जाऊ द्या तुम्ही बसा. तेव्हा अर्जुन इथे म्हणतो घरी पण तूच द्यायची, आता इथे पण तूच, अरे मला काहीतरी काम लावा जाना, असं म्हणून खरं तर अर्जुन इथे कॉफी आणायला आलेला असतो. आता थोडा पुढेच गेलेला असतो. आता तितक्यातच सायली मागणं आवाज देते अहो माझा मोबाईल चार्ज संपली आहे, त्यामुळे चार्जिंगला लावा ना, असं म्हणून खरं अर्जुन इथे परत आलेला असतो. आता तिथे त्याच काउंटरला खरं सचिन देखील उभा असतो. आता मोबाईल घेऊन जातो तेव्हा लगेच आता त्या अर्जुन काउंटरला जाऊन म्हणत असतो की तुमच्याकडे ह्या मोबाईलचं चार्जर आहे का. हे बोलणं खरं तर आता सचिन इथे ऐकतो आणि तोंड लपवत असतो. आता तो तोंड लपवतो आणि इकडं अर्जुन इथे कॉपी देखील मागत असतो आणि त्यांच्याशी बोलत असतो. आता अर्जुनला इथून खरं तर निष्ठायचं असतं, कारण की जर अर्जुननी त्याला पाहितलं तर इथं मोठा स्फोट झाला असता, त्याला हे माहीतच आहे, त्यामुळे तो इथून खरं तर निसटला असतो. आता इथे तो वेटर असतो, तो इथे म्हणत असतो की अहो तुमचा ब्रेकफास्ट रेडी आहे घेऊन जा ना. मात्र इथे सचिन एकही शब्द ऐकत नाही, तो डायरेक्ट इथे सॅमकडे येतो. सॅमला म्हणत असतो की सॅम चल मला एक महत्त्वाचं काम आहे, माझी फाईल घरी राहिली आहे, आपण ब्रेकफास्ट घरी गेल्यावर करूया, इथनं आपण पॅक करून घेऊन जा, असं म्हणून तो खरं घाईघाईतच तिथून निघत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं अर्जुन इकडे पाहतच असतो की नेमकं कोण आहे तरी हे असं काय करत आहे. आता अर्जुन इथे इग्नोर केलेला
आणि तो आता त्यांच्या दोघांचे जे कॉफीचे कप असतात ते घेऊन खरं तर इथे सायलीकडे आलेला असतात. हे कॉफी इथे पित असतात. तितक्यातच आता इथं अर्जुनला कॉल आलेला असतो, तो म्हणजे चैतन्याचा. आता चैतन्य तिकडून सांगत असतो की त्यांचा एखादा कोणता तरी क्लायंट आलेला असतो आणि त्यांना तिथे बोलायचं असतं. त्यामुळे आता इथे अर्जुन म्हणत असतो की सायली आपल्याला घरी जावं लागेल, कारण की मला ऑफिसला जायचं आहे, माझा एक क्लायंट आलेला आहे, त्यामुळे मला जावंच लागेल. तेव्हा सायली म्हणते नो प्रॉब्लेम, आपण जाऊया की, पण माझा चार्ज करायला ठेवला आहे तो विसरून जाईल. असं म्हणून खरं सायली आता तो मोबाईल आणण्यासाठी त्या काउंटरवर गेलेली असते आणि तिथंच ती असते, ती म्हणजे साक्षी. आता सायली तिचा मोबाईल इथे तिथे मागत असते, माझा मोबाईल द्या म्हणून. तितक्यातच इकडं साक्षी देखील बिल करत असते. ते ब्रेकफास्ट वगैरे ती आता पार्सल घेऊनच जाणार असते. आता इकडे सायली तिचा मोबाईल घेऊन जात असते आणि इकडनं साक्षी. मात्र आता ह्या दोघी एकमेकीला बघत नाहीत. न बघितल्यामुळे खरं या दोघींची इथे धडक होते. धडक झाल्याबरोबर आता सायली साक्षीचा इथे चेहरा पाहत असते. आता ती काही बोलतेच तोपर्यंत इकडे साक्षीने मास्क लावलेला असतो, गॉगल पद्धतशीर लावून घेते. पण मात्र सायलीला इथे कळलेली असते की ही साक्षीच आहे. आता ती गडबडी तिथं साक्षी इथून निसटलेली असते. आता इथे सायलीला काय बोलावं आणि ही नेमकं साक्षीच कसं काय असू शकते, का साक्षी आहे का नाही असा प्रश्न तिला इथे पडला असतो. ती आता गडबडीतच आहो आहो म्हणून आता अर्जुनला इथे आवाज देत असते. अर्जुन इथे पळतच आलेला असतो. अर्जुन आल्याबरोबर आता सायली सांगत असते की मी इथे साक्षीला पाहितलं, म्हणजे साक्षी शिर्केला पाहितलं मी. तेव्हा अर्जुन इथे थक्क झालेला असतो. काय तू इथं तिला कसं काय पाहितलं, ती अशी इथं कसं काय येऊ शकते, ती तर जिवंतच नाही. मात्र सायली इथे म्हणत असते की नाही, मी तिलाच पाहितलं, मला तिचे डोळे चांगले आठवतात. असं म्हणून खरं तर हे दोघं शोधण्यासाठी इथे बाहेर आलेले असतात. मात्र ती इथे कुठेही भेटत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला काहीतरी भात झाला असेल, तिच्यासारखीच कोणती तुला मुलगी दिसली असेल. तेव्हा सायली म्हणते अजिबात नाही, मला तिचे डोळे चांगले आठवतात, ती साक्षी शिर्केच होती. तेव्हा मात्र अर्जुन आणखी म्हणतो अगं तुला माहीत नाही का, ती जेलमध्येच मेली आणि ज्या बाईने तिचा जेलमध्ये खून केला तिने कबूल केला आहे आणि तिची सर्व काही अंत्यविधी देखील मेहपतनी केली आहे. त्यामुळे तू असं कसं काय म्हणू शकते, आणि डोळेच पाहितलेस ना, असे डोळे आणखी दुसऱ्या मुलीचे पण असू शकतात ना. पण सायलीला मात्र इथे खात्री असते. परत तिला असं वाटतं की खरंच नसेल का ती मग, असा प्रश्न तिला पडलेला असतो. आता कारण की अर्जुन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, तू दुसरीच मुलगी पाहितली असेल, ती इथं येऊ शकत नाही, कारण की ती इथे जिवंतच नाही, त्यामुळे येणार कशी. त्यामुळे सायलीला देखील हे पटलेलं असतं. तिच्या मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात मात्र ते खरंच असतं असं वाटत असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सचिनने देखील अर्जुनला पाहितल्यामुळे खरं तो देखील इथे फार घाबरलेला असतो. तो आता इथे घरी आलेला असतो, मात्र घाबरलेलाच असतो. तो गाडीतून उतरतो आणि साक्षीकडे जातो. साक्षीला म्हणतो सॅम काय झालं तुला. मात्र इथे साक्षीचं अजिबातच लक्ष नसतं. तिला सगळा तोच विचार तिच्या डोक्यात असतो की सायलीने मला पाहितलं, आता काय होणार. हे सगळे प्रश्न तिच्या डोक्यात इथे येत असतात. त्यामुळे खरं तर ती आता सचिनकडे तिचं लक्षच नसतं. सचिन तिला परत आवाज देतो, सॅम काय झालं, कोणत्या टेन्शनमध्ये आहेस. तेव्हा मात्र आता इथे ती भानावर येत असते आणि म्हणत असते की माझं एक महत्त्वाचं काम आहे, मी लगेच येते, तू जातोपर्यंत घरी मी ताबडतोब येते. मात्र ती कोणतं काम आहे ते अजिबात काही इथे सचिनला सांगत नाही. आता ती इथून निघून गेलेली असते. मात्र सचिन इथे विचार करत असतो की सॅमला देखील अर्जुननी पाहितलं असेल का, किंवा सॅमनी अर्जुनला पाहितलं असेल का, मला मी जसं अर्जुनला पाहितलं तसं सॅमने देखील पाहितलं असेल का, असा प्रश्न त्याला इथे पडलेला. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया घरी आलेली असते, हॉलमध्ये आलेली असते. ती म्हणत असते की आज कुणीच कसं दिसत नाही, सगळी सुभेदार फॅमिली काय फिरायला गेली का, काही झालंय का. तितक्यात आता इथे विमल आलेली असते. विमलला विचारते की सायली आणि अर्जुन कुठे आहेत, बाकी घरचे कुठे गेले आहेत. तेव्हा इथे विमल तिला काहीही बोलत नाही. ती म्हणत असते की मला नाही माहीत सगळे कुठे गेलेत, असं म्हणून खरं तिथून निघून गेलेली असते. आता तितक्यातच आता इकडनं आलेली असते, ती म्हणजे प्रतिमा. आता इथे लगेच प्रिया म्हणत असते की आई 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 ऐक ना माझं, अगं नागराज काका असं कसं वागले गं, असं रडतच ती मुद्दाम म्हणत. आता ती म्हणत असते की त्यांनी आपल्याला सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या घरातल्या वागण्यावरनं असं नाही ग वाटत की ते असं काही करू शकतात म्हणून. आता हे सर्व काही प्रिया खरं सांगत असते. मात्र इथे प्रतिमा एकही शब्द तिला बोलत नाही. इकडनं आता इथे रविराज आलेले असतात. रविराज इथे म्हणतात की प्रतिमा बस खाली, प्रतिमा तू बस खाली, तू अजिबात टेन्शन घेऊ नको किंवा यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. म्हणूनच तन्वीचं आणि नागराचं जमत होतं, त्याचाच तर खोटेपणा हिच्यात आला आहे, म्हणून तर ही अशी वागत आहे. उगच आता ओढून ताणून उगच तुला खूप काळजी वाटते असं अजिबात दाखवू नको, आम्हाला सर्व काही तुझ्या गोष्टी माहीत आहेत, असं आता इथे रविराज बोलत असतात. तितक्यातच आता इथे खरं तर प्रियाला कॉल आलेला असतो, तो म्हणजे साक्षीचा. आता तो कॉल उचलण्यासाठी खरं तर ती इथे बाहेर गेलेली असते.
तितक्यात इथे आता कल्पना आलेली असते. कल्पनाला आता प्रतिमा विचारते, पिली का गं अस्मिता दूध? तेव्हा इथे कल्पना म्हणते, हो हो पिली आहे. मात्र सचिन त्याच्या वागण्यामुळे खरं तर अस्मिता खूप टेन्शनमध्ये आलेली आहे. तेव्हा रविराज म्हणतात की यातून सगळ्या गोष्टीतून जायला थोडा वेळ तर लागणारच आहे. यांचं आता सर्वांचं हे बोलणं सुरू असतं. तितक्यातच मागणं आलेली असते, ती म्हणजे सायली. आता सायली खरं तर तिच्याच विचारात इथे गुंतलेली असते. तिला खरं तर त्याच सर्व गोष्टी आठवत असतात की साक्षीच होती ती. तिला असा खरं तर विश्वासच असतो. तिला त्या सर्व गोष्टी आठवत असतात. त्यामुळे सायलीचं खरं तर यांच्याच कोणाच्याच बोलण्याकडे इथे लक्ष नसतं. आता कल्पना तिला म्हणत असते की सायली तुझं लक्ष कुठे आहे नेमकं, काय झालं? तेव्हा सायली इथे भानावर येत असते. आता रविराज इथे मुद्दामच इथे म्हणत, तिचं लक्ष कसं असणार बरं आपल्याकडे, कारण की ती अर्जुन सोबत गेली होती ना, त्यामुळे ती अर्जुनचाच विचार करत. आता हे सर्वांचं इकडे बोलणं सुरू असतं. मात्र सायली खरं दुसऱ्याच विचारात असतं. तिला नेहमी सत्वत असतो तो विचार, म्हणजे ती म्हणत असते ती मुलगी साक्षी तर नव्हती ना, असा प्रश्न तिला इथे परत परत पडत होता. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहणार आहोत की खरं तर इथे प्रियाला सर्व कळलेलं असतं की सायलीने साक्षीला पाहितलं आहे. तेव्हा मात्र इथे प्रिया म्हणत असते की सायलीने तुला पाहितलं हे खरं आपल्याला किती महागात पडू शकतं हे तुला माहीत आहे का? आता जर आपण फसलो ना तर आपल्याला वाचवायला आता इथे कोणी हे नाही, नागराज काका देखील नाहीत आणि इथे अण्णा देखील नाहीत, त्यामुळे आपण पुरते फसले जाऊत, असं इथे प्रिया बोलत होते. दुसऱ्या बाजूला इकडे खरं तर साक्षी सचिनकडे पाहत होती, त्याला म्हणत होती की तुझा मोबाईल दे. तेव्हा मात्र सचिन म्हणतो काय झालं, तुला वेळ लागलंय का? तेव्हा साक्षी म्हणते की मला तू कमजोर समजू नकोस, मी कुणाचा देखील खून करू शकते, असं खरं तर त्याला चाकू घेऊनच इथे धमकावत असते. नेमकं आता सचिननी काय केलेलं असतं, त्यामुळे इथे साक्षी हे सर्व काही करत आहे हे तर आपल्याला पुढील भागात पाहायलाच मिळेल. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सायली किचनमध्ये काम करत असते. तिचं लक्ष सर्व काही ती साक्षी बघितल्यामुळे सर्व खरं लक्ष तिचं तिकडेच असतं, त्यामुळे तिला इथे खरं चटका बसलेला असावा. आता इथे प्रतिमा तिला समजवत असते की किचनमध्ये काम करताना लक्ष द्यायचं असतं तन्वी, असं म्हटलं. सायली खरं तर त्यांच्या तोंडाकडे इथे पाहतच असते, कारण की न कळत का होईना खरं प्रतिमा सायलीला आता तन्वी म्हटलेले असतात. हे कोणतं आता नेमकं संकेत आहे हे देखील आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पूर्ण एपिसोड पाहायला देखील अजिबात विसरत जाऊ नका. धन्यवाद.